तुम्ही QR कोड स्कॅन करताना पाहिलं का, कोपऱ्याला 3च मोठे चौकोन असतात. मग हा चौथा कुठे गेला? हा काही योगायोग नाहीये, तर हा जाणून बुजून रिकामा ठेवलेला कोपरा आहे. ते कसं सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे 3 चौकोन म्हणजे फाइंडर पॅटर्न्स असतात. काम एकच, स्कॅनरला सांगायचं अरे इथे QR आहे, इकडे बघ. प्रत्येक चौकोनात एक ठराविक पॅटर्न असतो. काळा पांढरा, काळा पांढरा, काळा. आणि प्रमाण नेहमी 1:1:2, 3:1:1 असतं. हे प्रमाण इतकं युनिक आहे की नॉर्मल फोटोमध्ये चुकून तयार होणं जवळपास अशक्य आहे. आणि म्हणूनच स्कॅनर एका सेकंदात सुद्धा गर्दीतही QR शोधून काढतो. आता खरी गंमत, चौकोन 3च का असतात, 4 का नाही? कारण 4ही कोपऱ्यात सेम पॅटर्न असतात. जर कोड उलटा धरला असता तरी सेमच दिसला असता. स्कॅनरला कळालंच नसतं फोटो सरळ आहे की उलटा. तो चौथा रिकामा कोपरा म्हणजे हा भाग खाली उजवीकडे आहे सांगणारी खूण असते. आणि म्हणूनच कोड कसाही उलटा तिरका धरला तरी पण बरोबर स्कॅन होतो. आणि मोठ्या QR कोड्स मध्ये मध्यभागी एक छोटा चौकोन असतो, अलाइनमेंट पॅटर्न. कोड वाकड्या पृष्ठभागावर असला किंवा अँगल मधून स्कॅन केला तरी सुद्धा डिस्टॉर्शन सुधारतो. आणि हे सगळं डिझाईन झालं 1994 मध्ये जपानच्या डेन्झो वेव्ह कंपनीत गाडीचे पार्ट्स ट्रॅक करण्यासाठी. मासाहिरो हारा नावाच्या इंजिनियरने हे बनवलं. आणि आज सुद्धा तुम्ही जेवायला गेला की हाच QR वापरता. पण बिचाराचं नाव सुद्धा कोणाला माहित नाही. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा जे फोन उलटा धरून QR कोड स्कॅन करतात.